हवामानामध्ये बदल झालेला आहे. पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. वाशिम जिल्ह्यामध्ये हवामानामध्ये काही दिवसांपासून बदल. अचानक येत असलेल्या पावसामुळे मूग पिकाला फटका. सोलापूरच्या करमाळा तालुक्यामध्ये तापमान वाढीचा. केळी पिकांना फटका. केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. तर केळीला उन्हापासून वाचवण्यासाठी क्रॉप कव्हरचा वापर. इचलकरंजीमध्ये विजेच्या कडकडाटासह दमदार पावसाची हजेरी. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. मात्र शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान. छत्रपती संभाजीनगर शहरामधील काही भागात हलक्या पावसाच्या सरी. उकाड्यापासून नागरिकांची सुटका. शहराच्या वातावरणामध्ये गारवा. जालना जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई. 137 टँकरना पाणी पुरवठा. बदनापूर तालुक्यामध्ये सर्वाधिक 98 टँकर फेऱ्या. 10 दिवसामध्ये 38 टँकरची भर. पाणी टंचाईची बदनापूर, अंबड आणि जालना तालुक्यांना झळ. जालना जिल्ह्यावर पाणी टंचाईचं संकट गडद होण्याची शक्यता. 64 प्रकल्पामध्ये केवळ 19% जलसाठा शिल्लक. 3 प्रकल्प कोरडे तर 2 जोत्याखाली. पाझर तलाव, विहिरी आणि बोरवेलनी गाठला तळ. पुणे शहरामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये एप्रिलमध्ये टँकर फेऱ्या 6000 वाढल्या. उपनगरांमध्ये भीषण पाणी टंचाई. पाणी पुरवठा होत नाही तिथे मनपाकडून मोफत टँकरची सोय. कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शहरांचा पाणी पुरवठा मंगळवारी 8 तास बंद राहणार. महावितरणच्या दुरुस्तीच्या कामांमुळे पाणी बंद राहणार. पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन. परभणीमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीलाच पाण्याची समस्या. विहिरी आटल्या तर नद्यांचं पाणी ओसरलं. पाण्यासाठी नागरिकांची भटकंती.